सेम आयनोदेन प्रेशर बट आयनोट्रॉपिक इफेक्ट कमी आहे. वॅसोकन्स्ट्रिक्टर प्रिडॉमिनेट. डोसेज सेम आहे 0.05 to 0.2 माइट्स पर kg. वॅसोप्रेसर ऑफ चॉईस इन सेप्टिक शॉक सेप्टिक गाईडलाईन्समध्ये आहे, परंतु पुढे जर डोस लागत असेल तर वॅसोप्रेसिन इज ॲडेड त्याचा बेटर आउटकम आहे. मग ऑनसेट इमिजिएट ड्युरेशन फ्यू मिनिट्स मेटाबलाइज बाय कॉम्टी-माओ ॲडवर्स इफेक्ट सेम. ठीक आहे. स्पेशल प्रिकॉशन खूप स्ट्रॉंग वॅसोकन्स्ट्रिक्टर आहे. आफ्टर लोड वाढतो आणि स्प्लांकनिक आणि रिनल डिस्फंक्शन पण होतं, त्याच्यामुळे बेटर वॅसोप्रेसिन ॲड केलेलं चांगलं आहे. नेक्स्ट डोपामिन आपल्याला वाटेल डोपामिन रिसेप्टरवर ॲक्ट होतो, पण तसं नाही. तो कॅटेकोलामिन मेन आहे आणि जो रिनल डोसची कन्सेप्ट आहे ती उडून गेली आहे. बिलो 2 माइट्स की तो रिनल वेझोडायलेशन करेल. 1 to 2 माइट्स रिनल वॅझोडायलेटरी. मग 2 to 10 β1 आहे. मग अबाव 10 कन्स्ट्रिक्टर आहे, तर दिस इज ऑल्सो इनो कन्स्ट्रिक्टर. सेम इमिजिएट 3 to 5 मिनिट कॉम्टी-माओ ॲडवर्स सेम. β1 then α1 इनो then प्रेसर्स. डोपामिन D1 B1 then α1 B1 निग्लिजिबल आहे. ॲनोट्रॉपिक then प्रेसर सेम सगळ्यांचं. डोब्युटामाइनची नो डी ॲक्शन. β1 + β2 इनो डायलेटर. ओनली BP more than 80. डोब्युटामिन इनो डायलेटर सेम. इमिजिएट 3 to 5 मिनिट्स कॉम्टी-माओ रिनल एक्सक्रिशन. डोस रिलेटेड टॅकी हायपोटेन्शन. मग नंतर डोपेक्झामाइन हा प्युअर डायलेटर आला आहे. β2 ओनली. रॅपिड अँड शॉर्ट रिड्युसेस आफ्टर लोड. तर डोब्युटामिन इनो डायलेटर आहे, तर हे पल्मोनरीचं पण डायलेशन करतात. तर मोस्टली सिम्पॅथेटिक जे पण कॅटेकोलामाइन्स आहेत ते दोन्ही ठिकाणी रेझिस्टन्स वाढवतात. SVR PVR दोघेही वाढवतात ते. मग फेनिलेफ्रिन प्युअर α1 बोलसच देतो आपण युजली. नंतर मग लागलं की इन्फ्युजन 1 to 2 माइट बोलस 1 to 2 माइट इन्फ्युजन. तर याचा तोटा हा आहे की फायदा हा आहे की हा हार्ट रेटला अफेक्ट करत नाही, म्हणून हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह काही कार्डिओमायोपॅथी असेल किंवा स्टेनॉटिक लिजन असेल जिथे आपल्याला फक्त आफ्टर लोड वाढवायचा आहे, कन्स्ट्रिक्शन वाढवायचं आहे तिथे. म्हणून प्रेग्नन्सी सिझेरियन सेक्शनमध्ये हा बेटर आहे, कारण की तिकडे फिटल ॲसिडॉसिस पण होतं इफेड्रिनमुळे. रिफ्लेक्स ब्रॅडी करतो. मग मेफेंट्रामाइन आणि E6 दोघे सेम आहेत. इनडायरेक्टली ॲक्टिंग वॅसोप्रेसर्स आहे. इनडायरेक्टली बोथ अल्फा आणि बीटावर ॲक्ट होतात आणि रिप्लेस पण करतात ते रिलीज करतात कॅटेकोलामाइन्सचं. तर त्याच्यामुळे दोघांमध्ये टॅकीफायलॅक्सिस पण लवकर होऊन जातो. पण यांच्यामुळे फिटल ॲसिडॉसिस होतो, तो इफेड्रिनपेक्षा फेनिलेफ्रिन बेटर आहे. परंतु हार्ट रेट जर कमी असेल तर मग इफेड्रिन द्यावं लागतं. वॅझोप्रेसिन 20 युनिटचं हे येतं, त्याच्यात तुम्ही 50 cc मध्ये टाकाल 0.4 युनिट पर cc येईल. 1 to 5 cc ने रन करा. 0.6 to 2.4 एवढा एक्झॅक्ट डोस दिलेला आहे. V1 आपण बघितलं वॅसोकन्स्ट्रिक्शन करतो सर्व बेड्समध्ये आणि इव्हरंट कन्स्ट्रिक्शन केल्यामुळे GFR वाढतो. आणि जिथे याचं कम्पॅरिझन कॅटेकोलामाइन्ससोबत का आहे, कारण की सेप्टिक शॉकमध्ये वॅसोप्रेसिनची डेफिशियन्सी असू शकते आणि कॅटेकोलामाइन्सला रेझिस्टन्स असू शकतो. कॅटेकोलामाइन्स ॲसिडॉसिसमध्ये काम करत नाही, त्या मानाने वॅसोप्रेसिनचं तसं काहीच नाही आहे. पूर्वी CPRमध्ये द्यायचे, आता बंद झालेलं आहे. V1 वेसल्स सर्व प्रकारचे आणि फ्रंटवर
GFR वाढवतो, V2 अँटी डायुरेसिस, V3 पिट्युटरीमधनं ACTH करून कॉर्टिसॉल सिक्रेशन, स्ट्रेस हार्मोन येते. नंतर नॉरॲड्रेनालिनसोबत कम्पेअर केलं तर काही फरक नाही आहे आउटकममध्ये, पण नॉरॲड्रेनालिनचा डोस वाढवण्यापेक्षा व्हॅसोप्रेसिन ॲड करा. नॉरॲड्रेनालिनमुळे व्हॅसोकन्स्ट्रिक्शनमुळे बाकीचे बेड्स पण खूप कॉन्स्ट्रिक्ट होतात. हा पण करेल, बट आय थिंक डिफरंट मेकॅनिझम. नंतर ॲसिडॉसिसमध्ये याची काही सेन्सिटिव्हिटी चेंज होत नाही, कॅटेकोलामाइन सेन्सिटिव्हिटी रिड्यूस होऊन जाते. सेप्सिसमध्ये तेच ॲसिडॉसिस होतो, कॅटेकोलामाइन्स काम करत नाही आणि व्हॅसोप्रेसिनची पण डेफिशियन्सी असते, त्याच्यामुळे व्हॅसोप्रेसिन बेटर आहे.